मी पक्ष नेतृत्वाने म्हणजे आमच्या पक्षाचे पक्षप्रमुख माननीय उद्धव साहेब ठाकरे असतील, आमच्या पक्षाचे नेते माननीय आदित्य साहेब असतील, आमच्या पक्षाची ठाम भूमिका मांडणारे आमचे नेते खासदार माननीय संजय राऊत साहेब असतील, आमच्या सर्वांचे लाडके नेते जे की वारंवार मी सांगतो की एक कार्यकर्त्याचा हट्ट पुरवण्यासाठी ते नेहमी आग्रही स्थानी असतात, असे आमचे नेते माननीय सचिन भाऊ आहेत. या सर्व पक्ष नेतृत्वाने जे माझ्यावरती विश्वास ठेवून जी जबाबदारी दिली त्याबद्दल मी त्यांचं अगदी मनापासून सर्वांचं खूप 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 आभार मानतो. खरं तर आपण पाहिलं असेल की 2026च्या निवडणुकानंतर जरी उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाचा एकही कॉर्पोरेटर आज पीसीएमसी मध्ये जरी नसेल, तरी देखील सुद्धा लोकांच्या हक्कासाठी, लोकांच्या न्यायासाठी आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये होणाऱ्या भ्रष्टाचारांच्या विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेची भूमिका ही कायम विरोधाची असेल. आणि जोपर्यंत माझ्या मायमाऊलीला, माझ्या गोरगरीब माता पितांना पिंपरी चिंचवड मधील होणाऱ्या भ्रष्टाचारांना वाचा फोडणार नाही, तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही. कारण शिवसेनेचं धोरण आहे 80% समाजकारण आणि 20% राजकारण. ते धोरण अवलंबून येणाऱ्या काळात आम्ही निश्चितच प्रयत्न करू. खर तर माझ्यासारख्या एक युवक कार्यकर्त्याला पक्ष नेतृत्वाने जी जबाबदारी दिली त्याबद्दल मी यापूर्वी त्यांचे आभार मानले. त्यांनी जो विश्वास ठेवला, निश्चितच त्यांचा विश्वास, पक्षाचे विचार हे सर्व मी गोरगरीब लोकांसाठी आणि त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही निश्चितच प्रयत्न करू. येणाऱ्या काळात नवीन कार्यकारिणी 1 ते 1.5 महिन्यात आम्ही जाहीर करू आणि येणारी सर्व कार्यकारिणी असेल, आम्ही सर्वजण असेल, आज या ठिकाणी जोमाने रस्त्यावरती उतरून लोकांसाठी प्रयत्न करू. तर भ्रष्टाचारातून बोलणार आहे की नागरिकांच्या इतरही समस्या, पाण्याची मोठी समस्या, भ्रष्टाचाराची समस्या आहे. भ्रष्टाचाराच्या विषयी मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की आमची एक संलग्न टीम आम्ही एक तयार केलेली आहे, जेणेकरून आम्ही पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये ती रुजू केलेली आहे. निश्चितच आम्ही त्यांच्याकडनं पूर्ण माहिती घेऊन, आमच्या टीमची पूर्ण माहिती आल्यानंतर कागदोपत्री आपण याविषयी बोलू. ओरली बोलणं हे उचित ठरणार नाहीये. त्यामुळे पुराव्यानिशीच आम्ही तुमच्या समोर येत्या काही दिवसात येऊ. आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत विरोधी पक्ष नेता उरलेला नाहीये आज. कारण राष्ट्रवादी आणि शिवसेना, शिंदे सेना हे जरी तिथं भूमिका घेत असेल, विरोधाची भूमिका घेत असेल, तर आपण पाहिलं तर राज्यात हे तिन्ही पक्ष मिळून एकत्रितरित्या काम करतात. त्यामुळे त्यांच्यावरती काही ना काहीतरी बंधन आहेत. त्यामुळे ते ठोस विरोध करू शकत नाही. फक्त ओरली बोललं जातं, परंतु त्याच्यावरती कुठल्याही प्रकारचा ठोस असा विरोध होत नाहीये. त्यामुळे निश्चितच लोकांकडनं, सर्वसामान्य नागरिकांकडनं आमच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा वेगळा आहे. कारण सर्वांना माहिती आहे की शिवसेनेचा जन्म आंदोलनातनं झालेला आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात लोकांच्या अपेक्षा भंग न होता आम्ही निश्चितच ज्या ज्या वेळेस महानगरपालिकेमध्ये भ्रष्टाचार होईल, ज्या ज्या वेळेस पिंपरी चिंचवड मधील सर्वसामान्य मायबाप जनतेवरती अन्याय होईल, त्यावेळेस शिवसेना तुम्हाला नेहमी अग्रस्थानीच दिसेल. खरं तर 52 कोटीचा भ्रष्टाचार झाला, मात्र जे नगरसेवक आहेत त्यांनी घोषणा केली. त्यांचं म्हणणं आहे की आम्ही सह्या केल्या नाही, तर त्या सह्या ज्या आहेत त्या खोट्या असल्याचं नगरसेवक सांगतात. कारण याच्यामध्ये जर समजा नगरसेवकाच्या सह्या जर खोट्या असतील तर याच्यावर सविस्तर 420 सांगितलं की नियुक्ती होईल. माझ्या आत्ताच एक 4 ते 5 दिवस झालेले आहेत. आम्ही आमची एक संलग्न टीम आता पालिकेत रुजू केलेली आहे. त्या टीमकडनं आम्हाला ओरली बोलण्यात काही अर्थ नसतो. त्या टीमकडनं आम्हाला जी जी माहिती मिळेल त्या माहितीनुसार जर नगरसेवक सही करून म्हणत असेल ही माझी सही नाहीये, तर ती निश्चितच सही दुसरी कोणीतरी केली असेल. त्यामुळे त्या ठिकाणी 420चा गुन्हा दाखल होणं अपेक्षित आहे. त्यामुळे सर्व गोष्टींच्या बाबींची माहिती घेतल्यानंतर जर त्यांच्या खोट्या सह्या केल्या असतील तर त्या कोणी केल्या, त्यांच्या प्रतिनिधींनी केल्या, या सर्व बाबींबाबत आम्ही नक्कीच पोलीस कमिशनर यांना भेटू. कारण जर त्यांच्या सह्या जर ह्या चुकून असं जर ते म्हणत असेल की आम्ही सह्या केल्या नाही, जर त्यांच्या सह्या असतील आणि ज्यांनी केल्या असतील त्याच्यावरती 100% 420चा गुन्हा दाखल करण्यासाठी आम्ही आग्रही राहू. त्यानंतर देखील समजा आमचं जर म्हणणं विचारात घेतलं नाही तर 100% या बाबतीत आम्ही न्यायालयात दाद मागू. खरं तर युवा म्हणून तुम्ही काम बघितलेलं आहे आणि युवक तुमच्यासोबत आहे. आता जर आपण बघितलं तरी
गेले ते कावळे राहिले ते मावळे, अशा मावळ्यांना तुम्ही काय आव्हान करायला? नाही, आपण जर पाहिलं तर फक्त जो तो ज्याच्या स्वार्थासाठी फक्त दुसरीकडे गेलेला आहे. परंतु जो सर्वसामान्य कार्यकर्ता आहे, जो शिवसेनेशी बांधील आहे, जो विचारांशी बांधील आहे, तो आजही या इथे टिकून उभा आहे. त्याच्यामुळं गेले ते मावळे, तुमचं म्हणणे ते बरोबर आहे. परंतु मी तुम्हाला आत्ताही सांगितलं की नवीन कार्यकारिणी जाहीर करताना काही नवीन काही जुने असं सर्वांचा संगनमेळ करून ज्या ज्या आमच्या आघाडी सेलच्या ज्या नियुक्त्या बाकी असतील, असं सर्व काही महिला पदाधिकारी नवनियुक्त करणार असतील, असं सर्वांचा एक संगनमेळ करून 1.5 ते 2 महिन्यात निश्चितच सर्वांना एकत्रितरित्या घेऊन सर्वांशी चर्चा करून निश्चितच 1.5 ते 2 महिन्यात एक नवीन कार्यकारिणी पिंपरी चिंचवड शहराला आणि एक सक्षम कार्यकारिणी पिंपरी चिंचवड शहराला शिवसेनेच्या माध्यमातून मिळेल.